आहोत आपल्या ऑनगोइंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Reshma, and thank you, Harish. This is the great battle you are watching. There is a 30 minutes limited time for 6 hours. Welcome, all of you. You are watching Super League Beyond the Premier League. The match between Deva Tiger and Science Kharbao. Here goes Viswajit Thakur. Goes to Shahid, beauty. There is a loud shot. Yes, age and gone. Shahid is out with the beauty of Viswajit Thakur. And Deva Tiger not for the loss of Shahid's wicket. Look at that beautiful ball moving way to the batsman. Kiss of the bat, age and gone. Deva Tiger, Sujit Dhole urf Papya Seth and Dashing Dynamic Parag Pathole, owner team, and Science Kharbao, Mahendra Patil and Akshay Patil, owner team. Remind you, Science won the toss, selected field first. The Hardik Pandya of tennis cricket, Viswajit Thakur. येस आणि पहिलीच सफलता त्याने मिळवून दिलेली आहे आपल्या संघाला. Non-striker is a high-profile batsman, Thomas Dice. Now, new batsman in A.B. Borealis, Amash Balere, who created history in Bali Trophy 2017. The lone batsman made BC4 format 6-over century in 28 balls. Here goes Viswajit Thakur. Goes to Amash, cuts that ball. Oh, what a magnificent taken by Karan Kadam, and Amash on his way. गोलंदाज विश्वजित ठाकूर विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया चौथी विकेट हॅट्रिक बीपीएल स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते का. Great start from Viswajit Thakur, the Hardik Pandya of tennis cricket. Here he go. He is on hat-trick. Oh, beauty, just past the edge. What a bowling. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय स्विंग अँड मिस. Fast and furious bowling, and Viswajit getting as per as pace and bounce from the surface. विश्वजित ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. Here goes Viswajit Thakur. Goes to Arbaz, try to find glance. Slightly risky stroke indeed. Ball is traveling straight to short fine leg, and there will be no runs. नक्कीच विश्वजित ठाकूर याच्या नावे एक आगला वेगळा विक्रम आहे. ज्युनियर प्रीमियर लीग ही स्पर्धा जी झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्व पारितोषिके या खेळाडूने जिंकली होती. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फोर्स, बेस्ट सिक्स, सर्व पारितोषिका या खेळाडूच्या नावे होती. Thanks, Subhash. Oh, beauty. Extra bounce and played very awkwardly by Arbaz Patel. And that marks excellent turn from Hardik Pandya of tennis cricket, Viswajit Thakur, who consider only one run and two important wickets. नक्कीच आणि ती धाव वाईटच्या रूपाने त्यांनी खर्च केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालं नाही. मात्र हार्दिक पांड्या टेनिस क्रिकेट विश्वजित ठाकूरकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते.
कम खर्चीला और फुल चर्चीला. एक ओवर 1 रन और 2 विकेट, इससे ज्यादा कोई गेंदबाज अपनी टीम को क्या दे सकता है. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब लगा दिया गया है गेंदबाज ओसामा को, सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी. और देखना है क्या बैटल है उनके सामने. थॉमस डाइस हैं. हालांकि दुनिया क्रिकेट में मिडल ऑर्डर में श्रीलंका के रॉय डाइस को कोई भी नहीं भूल सकता है. भारत के खिलाफ 3 टेस्ट मैच में 2 शतक लगाए थे जब श्रीलंका को टेस्ट कैप मिला था. डगआउट में थोड़े से निराश हैं साजिद शेख और मंगेश पाठोले उर्फ अपला मंग्या. जिस तरह 2 विकेटें गिरी है. उसामा थॉमस डाइस के लिए पिछले 4 सीजन से BC4 फॉर्मेट में नंबर 1 पे चल रहे हैं. ओ अच्छी गेंद, वाइड यॉर्कर थी, खोद के निकाला थॉमस डाइस ने. 1 रन बनता हुआ. रन देवा टाइगर पड़गा के 2 विकेट गिरे हैं. 2 ओवर चल रहा है 2. अगली दोनों टीमों को मैं टॉस के लिए आवाज दूंगा. RK फ्रीट और MJ स्पोर्ट्स के कैप्टन और प्रभुदेवा बॉयज भादवड़ के कैप्टन. उसामा की गेंद खराब गेंद थी, उसे निकाल दिया लॉन्ग लेग के ऊपर. 9 बॉल 4 रन. धावसंख्या 7 आपण पाहतोय. ओसामा फ्री हिट के लिए लॉन्ग ऑन लगा दिया गया है. मिड विकेट ऑर्थोडॉक है. इस मरतबा फ्लिक कर दिया संदीप पाटिल के अंदाज में. 6 रन. कलाइयों के बलबूते पर आइए देखते हैं दूसरे एंगल से दिखाया जा रहा है क्या टेलिकास्ट है प्रिंस मूवीज का. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. पूर्णपणे मनगटामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळते. मनगटी फटका, फ्लिक शॉट आणि चेंडू बॅटला लागला होता, सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला होता. अरबाज पटेल मैन फ्रॉम मापोली. बहुत खूबसूरत शॉट, फ्री हिट का लाभ उठाया और स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 13 रनों पे पहुंचा है. उसामा राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ वाइड ऑफ लॉन्ग ऑफ. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ देवा टाइगर पड़गा का पहुंचा है 14 रन. और विकेटों को हम देखें तो 2 विकेटें गिरी. आज दोन्ही फलंदाजांना खातं उघडता आलेलं नाही. पहिला फलंदाज शाहिद खान हा 0वर बाद झाला होता. त्यानंतर अमेश वलेरे 0वर बाद होऊन फॉलोमध्ये परतलेला आहे. अरबाज पटेल एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, त्याला साथ देतोय थॉमस डाइस. उसामा फुल टॉस गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. कहीं ना कहीं अपनी लेंथ में चूक रहे हैं उसामा. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता फुलटाची चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. स्कोर ऑफ द विकेट कव्हर पॉइंट रिझनमधून चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. देवा टाइगर का पलटवार. उसामा फुल टॉस गेंद, फिर नो बॉल.
हालांकि कॉट एंड बोल्ड हुए थे वहां पर, बढ़िया कैच पकड़ा था, फील्ड लेंथ फुल टॉस थी, लेकिन कैच कमाल का पकड़ा था, फिर से फ्री हिट. नक्कीच नशिबाची साथ इथे फलंदाजाला मिळते आणि दुर्दैव ठरतोय गोलंदाज पुढील चेंडू उघडा डोले पाहणेत कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. क्या बात है, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए उसामा, इस मर्तबा खींच के मारा है, क्या गेंद मैदान के बाहर. यस, अक्षय के लिए मौका नहीं, पानी सर पे से जाए या गेंद, दोनों सूरतें डूबने वाली. 6 रन. धावसंख्या 6ने वेगाने वाढते. धावसंख्या 6ने वाढून झालेले ते 25 धाव हे रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट फटका फोर्स केला होता चेंडूला. दिस इज द क्लास ऑफ थॉमस डाइस. उसामा राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा छोटी बैकलिफ का इस्तेमाल, पुश किया गेंद को कवच में. 1 रन. पुश करो खुश रहो, एका दैव रहो खुश राहतोय फलंदाज. महंगा ओवर खत्म हुआ वहां पर उसामा का. कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति, रन बने 26 और विकेटें गिरी है 2. 13ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. देवा टायगर्स फडघा या संघाने 2 फलंदाज बादून फॅलोमध्ये परतलेले आहेत. थॉमस डाईज खेळतो आपल्या वैयक्तिक 12 धावसंख्येवर 5 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अरबाज पटेल 6 चेंडूंचा सामना करून 11 धावसंख्येवर खेळतोय. फुरकान बुबेरे ओनर है जिस टीम के आरके फ्रीट और एमजे स्पोर्ट्स के कैप्टन, और प्रभुदास नाइक ओनर प्रभुदेवा बॉयज भादवड़ के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में बैठना है. रमीज रईस हमसे जुड़ चुके हैं, वेलकम. एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते कारण सिल्वर जुबली धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की विजय पावले खूपच महागडा ठरला होता. आज तो लग रहा है कि सुबह से गेंदबाजों की खैर नहीं. आकाश वारगरे ने भी 25 के ऊपर रन दिए. विजय पावले सांगली एक्सप्रेस, मुझे तो नहीं लगता है उनके जितने मैचेस मैंने देखे हैं उनके 2 ओवर में 50 आए हो. वैसे भी टेनिस क्रिकेट के छोटे फॉर्मेट में गेंदबाज का अर्धशतक मुश्किल से बनता है. नक्कीच मात्र दुर्दैवी अर्धशतक आपण पाहिलं होतं आणि हा दिवस नक्कीच तो सामना विसरेल. विजय पावलेकर एक मोठा खेळाडू आहे, फायटर क्रिकेटर आहे. त्यांना तरी सामन्यामध्ये नक्कीच त्याच्याकडून वापसी आपल्याला पाहायला मिळेल. तर अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. अक्षय पाटील मॅन फ्रॉम खारबाव व्यापीटाचा एंड करून वळताना P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. यायला चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी गगनभेदी षटकार. ये रहता है क्लास. आइए देखते हैं थॉमस डाइस ने उस गेंद को कहां फेंक दिया, और वो भी किसके सामने, अक्षय पाटिल के सामने. ये देखिए गगनचुंबी शॉट, दूर गगन की छांव में, हाई एंड हैंडसम, व्हाट अ स्ट्रोक. नक्कीच आणि थॉमस डाईचा हा क्लास आहे. बहुत ऊंचे कद के हाई प्रोफाइल बैट्समैन है. धावसंख्या 6ने वेगाने वाढते. धावसंख्या 6ने वाढून जुळली ती 32 धावा. देखिए शुभा धुमाल, ओपन के जितने भी खिलाड़ी आए उन्होंने इस स्पर्धा की डिसिप्लिन और अरेंजमेंट की काफी सराहना की. नक्कीच सर. यायले समोर अगदी खडे खडे स्टँड इन डिलिव्हर हाय अँड हँडसम. दुनिया तो टेनिस दुनिया बीपीएल के पीछे, भिवंडी प्रीमियर लीग के, और क्या शॉट खेल रहे हैं थॉमस डाइस. ये उनका अपना क्लास है. स्टैंड एंड डिलीवर, गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की.
आणि आता मात्र षटकरांच्या हॅट्रिकवर या स्पर्धेमध्ये एकमेव फलंदाज आहे अग्रज पोगाव संघाचा सूरज केने, ज्याने 4 चेंडूमध्ये 4 षटकार कालच्या दिवशी लगावले होते. पाहूया षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम करतोय का थॉमस डाइस, कारण सलग 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. सुभाष, हर टीम की अपना गेम प्लान रहता है, रणनीति रहती. आपको लगता नहीं कि विश्वजीत ठाकुर को जब थॉमस पिच पे थे कंटिन्यू रखना चाहिए था? नक्कीच, कारण विश्वनाथ ठाकूर यांनी पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं आणि त्याला कायम का ठेवलं नाही हा एक प्रश्नचिन्ह असणार आहे. हो हो हो, हाही चेंडू जातोय सीमा पार, 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. थॉमस डाइस को अब रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन होता हुआ साइंस खारबाओं के लिए. और 3 पे 3 लगे हैं तो डगआउट में साजिद शेख और मंगेश पाटोले उर्फ अपला मंगिया काफी खुश. देखिए, our टीम के जो मेन है, चाहे कोच मैनेजर, वो 2 लोग ही बैठेंगे और वहाँ 2 लोग बैठे हैं, मंगेश पाटोले और साजिद शेख. तिसरा फलंदाज बनतोय काय या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये माजिद बोबडे यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती. सूरज केने, माजिद बोबडे आणि थॉमस डायस हे 3 फलंदाज बनतात ज्याने सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आतापर्यंत पेश केलेले आहेत. अक्षय पाटील पुन्हा एकदा थॉमस डायससाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय नंदन पाटीलकडून आणि तोपर्यंत आपण पाहतोय कुठली धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जात नाही. लगता है कि थॉमस अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं. हालांकि रन था वहाँ पे, नंदन से चूक हुई थी, बैकफुट पे जाके पंच किया था गेंद को. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार, झन्नाटेदार चौकार. ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक का, ये देखते हुए कि स्क्वायर लेग पे कोई भी खिलाड़ी नहीं, पहले बाउंस पर 4 रन. कमाल की बल्लेबाजी, धमाल की बल्लेबाजी. यावेळी चेंडूला फिरकवून दिलेलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, आणखीन एक कडाकेदार षटकार. भूल तो हो गई टोपियां. Indeed, goes his back foot, waited for ball, then inside the line, hooks that ball beautifully over the backward square leg. Fantastic timing and plenty of power. Look the different angle of Prince Movies. Look at that. Great shot from Thomas Dice, the great batsman in tennis cricket. आणि वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळतोय. 11 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. षटकार आणि चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. थॉमस डाइस का ये तूफान क्या रुकेगा या नहीं रुकेगा? आइए सुनते हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आईपीएल की मखमली मराठी की आवाज कुणाल दाते से. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. अरबाज पटेल 6 बॉलमध्ये 11 रन. थॉमस डायस नावाचं वादळ आज मैदानामध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. 3 ओव्हरमध्ये 54 रन. 18च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग सुरू आहे. 17 बॉलमध्ये 53 रनची एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड झाली 2 बॅट्समनच्या दरम्यान आणि त्यामध्ये योगदान थॉमस डायसचं सर्वाधिक आहे. विश्वजीत ठाकूर बॉलिंगसाठी आणि खूप चांगला स्क्वेअर कट
डीप मध्ये फिल्डर येतोय, डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग चांगली होईल. थॉमस डायसकडे आता स्ट्रायकिंग एंडला तो खेळताना दिसेल. त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे. अरबाज पटेलने ते सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. रन झालेत 55. सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन खर्च केले होते. 1 रन खर्च करत असताना 2 विकेट्स घेण्यात आल्या होत्या. बॉलिंग करत असताना विश्वजित ठाकूर, मला वाटतं वाईट बॉलची ती रन होती. आणि त्या ओव्हर नंतर काय बॅटिंग केली हरीसर आज थॉमस डायसने. जी हाँ, सिक्सर लगा, हाय लगा. अब देखिए व्हाट अ कैच. आई थिंक विश्वजीत ठाकुर और थॉमस डायस की जंग जो है इट इज़ वन ऑफ द बेस्ट इन द बिजनेस. और थॉमस को अर्धशतक भी नहीं होने दिया और टीम को वापसी करा दी विश्वजीत ठाकुर ने. विश्वजीत ठाकुर ने कुणाल यहाँ पर एक और बड़ा मैसेज भेजा है. हम वहाँ खड़े होते हैं जहाँ मुकाबले बड़े होते हैं. मी त्यामध्ये आणखीन भर करेन, हम वहा खडे होते जहा रन बडे होते. कारण रन खूप चांगले झाले होते आणि त्यानंतर स्वतः येऊन एक ब्रेक थ्रू दिलाय आणि तो म्हणजे थॉमस डायसला त्याने आउट केलं. त्याचं अर्धशतक होऊ शकलेलं नाहीये. 40 रनची खेळी थॉमस डायसने ते साकारली आणि अखेर विश्वजित ठाकूरने कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. बिंदास बॅटिंग करण्यासाठी अरबाज पटेलच्या बरोबरीने. ओहो, काय बॉलिंग इथे करत असताना विश्वजित ठाकूर. देखिए रिदम देखिए, एक बड़ा विकेट लेने के बाद गेंदबाज का आत्मविश्वास कितना ऊपर की तरफ उठता है ये हम देख रहे हैं. सबसे बड़ी बात है विश्वजीत ठाकुर जो है ये भी हमेशा सीखकर क्रिकेट को आगे ले जाने वाले गेंदबाज हैं. वेगवान बॉल, वेगवान प्रत्युत्तर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पुल होतं सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. एक अच्छे कद का फायदा और ऑन द राइज क्या पुल कर दिया है बॉल मैदान के बाहर 6 रनों के लिए. 61 पर 3. चांगली बॅटिंग बिंदाशी आल्या आल्या सुरुवात केली. स्वागत केलं विश्वजित ठाकूरचं या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली होती. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. या ओव्हरमध्ये 7 रन त्याने खर्च केलेत. रन झालेत 61. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. ही लाईन चांगली आहे. यावेळेला पिचिंग झाल्यानंतर थोडंसं बाहेर निघाला. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न राईट हँडेड बॅट्समॅनसाठी आणि ही लाईन अतिशय योग्य आहे मी म्हणेन. देखिए 10 में से 9 गेंदबाज जो होते हैं वो इस तरह 6 लगने के बाद कभी कभी मायूस भी हो जाते हैं. लेकिन विश्वजीत ठाकुर ने राउंड विकेट आने का फैसला किया और वो जो फास्ट लेग कटर किया उसका जवाब नहीं था बैट्समैन के पास. आणि आता बाउन्सर हुक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. करा फिल्डिंग. फंबलिंग पाहायला मिळालं आणि अखेर रन इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दोन रन इथे कंप्लीट होतील आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ची आता वेळ झालेली आहे. भिवंडी प्रीमियर लीग स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटाचा वेळ असेल दोन्ही टीमला रणनीती करण्यासाठी. जी हाँ, ये हमारे पास थोड़ा सा वक्त है. मैं हमारे तमाम टीम ओनर्स को यहाँ पर याद करना चाहूँगा. ग्रुप ए के विहान मीत कुमार के ओनर है पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी. मैगी 11 के ओनर है मांगीलाल पालीवाल. एबी स्पोर्ट्स काड़ीबार के ओनर है अल्ताफ शेख, अल्ताफ बाली और नईम शेख. साई स्पोर्ट्स खारबाव के ओनर है महेंद्र पाटिल. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर है तारिक रईस. देवा टाइगर्स पड़गा देवा ग्रुप फाउंडेशन के ओनर है सुजीत ढोले, पप्या और पराग पाटोले. ग्रुप बी में आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स के ओनर है फुरकान बुबेरे. एसके एंटरप्राइजेस के ओनर है रसेश अग्रवाल और शुमाइल सूसे. चैलेंज स्पोर्ट्स के ओनर है मयूर विलास पाटिल. आखरी राजा पोगाव के ओनर है तेजस पाटिल. प्रभुदेवा बॉयज भादवड़ के ओनर है प्रभुदास एम नाइक और बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर है वीरेंडी चोरगे.
हमारे स्पॉन्सर्स में एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई, इनका विशेष आभार जिन्होंने एक्रेलिक की ट्रॉफियां बनाई। 70 स्पोर्ट्स जिन्होंने दो दो ड्रेसेस तमाम खिलाड़ियों के लिए मुहैया कराए। चोचाज अखाड़ा इमरान शेख और इरफान शेख उर्फ चोचा, जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे, अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन जिनके गिफ्ट टैम्पर है, अली खरबे साहब इनका बहुत बहुत शुक्रिया। ताज गार्डन ढाबा अली अहमद अंसारी और रईस अंसारी साहब, जय बजरंग गोरसेई के सरपंच सन्माननीय मुरलीधर केने साहब, फ्यूचर टेक एलिवेटर शोएब जिलानी अंसारी और अदनान भाई, एसके स्पोर्ट्स महापोली के शादाब भाई कोटकर, धनेश 11 कुक्से के पांडुरंग धर्मा पाटिल जिन्होंने इस प्रतियोगिता का तीसरा इनाम स्पॉन्सर किया है, और 5 फॉर्चून रियल्टर्स के मुशीर नाचन साहब जिन्होंने इस टूर्नामेंट का दूसरा इनाम स्पॉन्सर किया है। ये तमाम हमारे स्पॉन्सर्स के हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं। कुणाल, अब यहाँ पर थॉमस आउट होने के बाद बाकी बल्लेबाजों में भी दोनों बैट्समैन जो है अरबाज और बिंदास, बिंदास है और अरबाज जांबाज है। ये दोनों को अब बचे हुए जो 12 गेंदे हैं उसमें कम से कम 25 की कोशिश करनी होगी, क्योंकि अगर ये स्कोर 85 से 87 के आसपास जाता है तो मेरे ख्याल से वो एक बढ़िया स्कोर रहेगा। साई स्पोर्ट्स खारबाव के पास भी बहुत बल्लेबाजी में पैनापन है, लेकिन पहले बल्लेबाजी करने वाली टीमों को अच्छा स्कोर बनाना ये अनिवार्य रहेगा। पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहिला तर 70 पेक्षा जास्त रन होत होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये देखील 80च्या आसपास रन होत गेले, 99च्या आसपास रन झाले आणि आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच मॅचमध्ये 100 रनचं लक्ष्य ठेवण्यात आलं आणि आज तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हवी झालेले आहेत बॅट्समन पहिल्या मॅचपासून. पहिल्या मॅचमध्ये माजिद बोबडे, अक्षय कासारने खूप चांगली बॅटिंग केली. माजिदने 41 रन केले. वेळ थोडासा कमी घ्या ही विनंती आहे. टीम साई स्पोर्ट्स खारबाव ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. देवा टायगर्स पडगाच्या विरुद्ध त्यांची मॅच. 30 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येक टीमला एक सत्र कंप्लीट करण्यासाठी. पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय मी त्यावर. टीमचे कॅप्टन हर्षद पाटील, पहिलाच बॉल फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय बॅट्समनला आणि पहिल्याच बॉलवर विकेट इथे मिळाली आहे. अरबाज पटेलची विकेट घेतली आहे हर्षद पाटीलने. महत्वाचं है हरीश सर. बहुत बढ़िया गेंद, मैं समझता हूँ बल्लेबाज को ललचाया था और बैट्समैन के ऊपर भी एक दिमाग में एक ख्याल चल रहा था कि मुझे रन रेट बढ़ाना है, तो वो आउट होकर वापस लौटे, लेकिन एक अच्छी पारी उन्होंने खेली। एक 6 लगाया, एक चौका लगाया, 12 रन्स बनाए अपनी टीम के लिए। सबसे बड़ी बात है साई स्पोर्ट्स खारबाव के लिए कि जो स्लॉग ओवर की शुरुआत हुई है उसमें प्रभावी पहली ही बॉल पर विकेट लेकर अब बैकफुट पर भेजा है उन्होंने देवा टाइगर्स पडगा को। बिंदास ची भूमिका काय असेल. दुसरा बॉल देखील अचूक टप्प्यावर इथे टाकलाय. सरळ जातो, विकेट किपरचा वेध घेतोय. फ्लाइट देताना इथे कुठेच मी म्हणेन त्याच्या मनामध्ये शंका नाही की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अगदी निडर होऊन फ्लाइट देतोय. योगेश दोंदे की याद ताज़ा कर दी, पडगा के योगेश दोंदे, इस तरह के स्मूथ बॉलिंग एक्शन का गेंदबाज. यावेळेला बिंदासचा देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच खाली येतो आणि बिंदासला देखील परतीचा प्रवास आता करावा लागेल. काय बॉलिंग केली हर्षदने. 3 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि तिन्ही बॉलवर त्याने कुठलीच रन खर्च केलेली नाही आणि 2 विकेट आपल्या टीमसाठी घेतलेत, त्या देखील डेथ ओव्हरमध्ये. Everybody come on, let's get down. हरी सर, असं म्हटलं जातं की टेनिस बॉल क्रिकेट, फटाफट क्रिकेट, लिमिटेड ओव्हर क्रिकेट बॅट्समनचा खेळ झालाय, परंतु अशी जर बॉलिंग राहिली आणि ते देखील या सिमेंटच्या खेळपट्टीवर, या ट्रॅकवर अशा पद्धतीने बॉलिंग करणं खरोखर कौतुक व्हायला पाहिजे हर्षद पाटीलचं. क्यों नहीं. और न केवल हर्षद पाटिल बल्कि वो जो गेंदबाज जिन्होंने हैट्रिक ली है उन्होंने भी तो पूरी दुनिया के सामने ये उदाहरण रखा है कि क्रिकेट बल्लेबाजों का खेल है. बल्लेबाज के हाथ का बल्ला अगर तलवार है, हमारे हाथ में निविया की जो बॉल है वो एटम बम है. अगदी बरोबर आहे. तलवारीचा आता हे युद्ध आहे ॲटम बॉम्ब बरोबर. निव्याचा बॉल ॲटम बॉम्ब बनवला हरीश सरांनी आणि बॅट आहे तलवार. या स्पर्धेमध्ये भिवंडी प्रीमियर लीग 2021 तुम्ही अनुभवताय. पर्व पहिलं
3 सलग डॉट बॉल या ओव्हरमध्ये 2 झटके दिलेत विरोधी टीमला. चांगली बॉलिंग करत असताना हर्षद पाटील खारबाव टीमकडून. चौथ्या बॉलवर मात्र प्रहार, एक मोठा फटका येतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा BPL षटकार. लंबरगिनी चलाई जाने ओ आपण पाहिलं तर दिवसाला 60च्या आसपास षटकार लागतात, कारण अजून पूर्ण दिवस बाकी आहे. फक्त दुसरीच मॅच सुरू आहे तिसऱ्या दिवसातली. और यहाँ पर बल्लेबाजों के टाइमिंग की, फुटवर्क की और प्लेसमेंट की भी प्रशंसा करना चाहूँगा, क्योंकि देखिए हर बैट्समैन जो सिक्स लगाता है वो हर एक को फुल टॉस बॉल या ओवर पिच बॉल या शॉर्ट पिच बॉल नहीं मिलती. मतलब अगर आप देखें कुणाल, तो हेलीकॉप्टर शॉट जो है बल्लेबाज आजकल यॉर्कर पर लगाते हैं. तो मेरे ख्याल से गेंदबाजी आगे बढ़ रही है, लेकिन बल्लेबाजी भी उतनी ही तरक्की कर रही है इस प्रतियोगिता में. अगदी बरोबर आहे. प्रगती होते, बॅट्समनची देखील होते, बॉलरची देखील होते. या स्पर्धेमध्ये सर्वांना वाव आहे. यावेळेला थोडासा मागे टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चालला होता बॉल गली आणि शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. तत्पूर्वी एक रन ते कंप्लीट करत असताना केतन पाटीलने खातं उघडलं होतं षटकाराने. त्यानंतर तो स्ट्राईक रोटेट करतोय. रन झालेले आहेत 70 लॉस ऑफ 5 विकेट. आणि आता हे 5वं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल. देखिए 70 का पहला माइलस्टोन हासिल कर लिया है. ये टूर्नामेंट में एक थंब रूल है, एक रूल है कि 70 तो आपको बना नहीं है, उसके ऊपर आप जो बनाते जाएं वो आपका फायदा है. अगदी बरोबर आहे. 70 रन तर बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करत आलेली आहे. प्रत्येक कॅप्टनचा तोच विचार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला बॅटिंग आली, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे पहिल्या 17 तर 70 रन तर तुम्हाला करावेच लागतील. 70 रन झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी. यावेळेला थोडासा शफल झाला. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट केला. विकेट किपरचा वेध घेतोय. चांगली बॉलिंग. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 7 रन खर्च केलेले आहेत. एक षटकार देखील आला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 70. आणि यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन RK फ्रीहिट, MJ स्पोर्ट्स आणि प्रभुदेवा बॉयज भादवड आपल्याला टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. बहुत बड़ी बात है. और कुणाल, एक चीज भिवंडी प्रीमियर लीग एक अच्छी चीज क्या कर रही है पता है? जो 12 टीम के ओनर्स हैं उनको अपने खिलाड़ी के साथ दूसरी टीमों के खिलाड़ियों को देखने का, परखने का ये मौका मिल रहा है. मतलब मेरे लिए BPL 2 की शुरुआत जो है, ये BPL 1 जिस दिन ख़त्म होगी उस दिन से जो ओनर्स है वो BPL 2 के ऑक्शन में मला हा खेळाडू पाहिजे उसकी मांग जो है, डिमांड है, वो उस दिन से शुरू हो जाएगी ऐसा मुझे लग रहा है. अगदी बरोबर आहे. IPL मध्ये देखील तेच झालं. ज्यावेळेला 2008च्या दरम्यान ललित मोदींनी IPL भारतामध्ये आणलं आणि त्यानंतर आपण पाहिलं IPLचा प्रवास तसाच राहिला. आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अल्ताफ बाली आणि त्याचबरोबर दयानंद चोरगे साहेबांनी ही स्पर्धा आपल्यासमोर ठेवली. आणि आता पुढच्या वर्षीपासून BPL 2 ला जशी सुरुवात होईल, आत्तापासून तयारीला लागतील सर्व संघ मालक की पुढच्या सत्रामध्ये ऑक्शनमध्ये नक्की या खेळाडूवर मी बोली लावेन, हा खेळाडू माझ्या टीममध्ये पाहिजे आणि अशी अशी माझी टीम असेल. त्यामुळे चर्चांना उधाण येईल नक्कीच. आणि त्याचमुळे ही स्पर्धा आता वेगळ्या दर्जाची, वेगळ्या लेवलची होईल याच्यामध्ये शंका नाही. प्रत्येक टीम आता आयकॉन देखील सिलेक्ट करताना दिसतील. पुढच्या वर्षी कुठला आयकॉन घ्यावा भारतातला, त्यावर देखील चर्चा होईल. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि इथे रन मिळतील 4. हा येतोय पहिल्या बॉलवर शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार. सीधे उनका हार्दिक स्वागत है. कल उनकी टीम ने भी तहलका मचा दिया. सूरज केने का वो जो हैट्रिक था कोई भूल नहीं सकता, उसका अर्धशतक कोई भूल नहीं सकता. हा बॉल सोडून दिलाय. पहिल्या बॉलचा दबाव इथे स्पष्ट दिसताना पाहायला मिळतोय. केतन पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आला होता शेवटचं षटक टाकत असताना. कुणाल, एक चीज जो मैं यहाँ ऑब्जर्व कर रहा हूँ, ओसामा दाऊदी और विश्वजीत ठाकुर का एक्शन जो है इसमें एक 19-20 का फर्क है. ये ओसामा दाऊदी के लिए भी मौका है विश्वजीत ठाकुर से कुछ सीखें और गुर लेकर अगले गेमों में खेले. अगदी बरोबर आहे. ओहो, चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. रडार मध्ये होता बॉल, फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन पाटीलच्या बॅटमधून टनटनाटन षटकार.
टन बॅटिंग करतोय. नहीं, और टन बैटिंग करनी भी पड़ेगी, क्योंकि ऑल्दो ये लीग मुकाबले हैं, लेकिन जितनी जल्दी आप पहला विजय हासिल करोगे उतना आपका आत्मविश्वास, आपके खिलाड़ी लय में आएंगे. तो मेरे ख्याल से एक बहुत ही उम्दा स्कोर यहाँ पर खड़ा हुआ है. 70 के माइलस्टोन के बाद अब दूसरा माइलस्टोन उनका 90 का होना चाहिए. 81 रन आहे स्कोर बोर्डवर. ही लाईन चांगली होती. यावेळेला खूप चांगला टप्पा ओसामाच्या माध्यमातून एक डॉट बॉल येतोय. शेवटच्या षटकामध्ये पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल वाढणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे स्कोर रिस्ट्रिक्ट तुम्ही करू शकता. तसा प्रयत्न होणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, एक षटकार या ओव्हरमध्ये आला. समाने देखील 36 रन आतापर्यंत खर्च केलेले आहेत. हा देखील बॉल थोडासा खराब म्हणायला हरकत नाहीये. अंपायरचा सिग्नल येतो वाईट. जी हाँ, अंपायर फारूक बर्डी का वही माइकल जैक्सन स्टेप जो थ्रिलर या डेंजरस एल्बम में आपने देखा होगा, बिल्कुल वही मुद्रा में अपने टोपी को झुकाकर, वो थोड़ा मिनी प्रभुदेवा की भी याद आ गई. तो ये स्टाइल है हमारे अंपायर फारूक बर्डी का. बहुत ही बुजुर्ग अंपायर हैं. 82 फॉर 5. ही लाईन चांगली आहे. ही लाईन चांगली आहे. 37 रन खर्च केलेले आहेत, तरी देखील कमबॅक आता खूप महत्त्वाचं होतं. 2 खराब बॉल टाकल्यानंतर कमबॅक करत असताना ओसामा या मॅचमध्ये 82 रन झालेले आहेत. इकॉनॉमी खूप जास्त राहिला आहे ओसामाचा आतापर्यंत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. रन आहेत 82. 82. लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम देवा टायगर्स पडगा. यावेळेला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर जज करतोय. खूप चांगलं जजमेंट, परंतु बॉल हाताला ब्रश होऊन अखेर गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तो हमारे बीच नईम शेख साहब का हार्दिक स्वागत है, जो एबी स्पोर्ट्स काड़ी पार्क के ओनर भी हैं. सर वेलकम. तेजस पाटिल जी, आगरी राजा पोगाव टीम के, आपका भी हार्दिक स्वागत है. यावेळेला बॉल हवेत गेलाय. स्वतः ओसामा बॉलच्या मागे धावण्याचा प्रयत्न आणि अखेर कॅच ड्रॉप. 2 रन इथे कंप्लीट केलेले आहेत. 3रा रनचा प्रयत्न होणार नाही असंच वाटतंय, असं चित्र मैदानामध्ये. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 6चा खेळ इथे संपला. 88 रन स्कोरबोर्डवर आहेत देवा टायगर्स पडगाचे. 89 रनचं लक्ष्य आहे आणि आता लगेचच वेळ झालेली आहे आर के फ्री हिट, MJ स्पोर्ट्स आणि प्रभुदेवा बॉईज भादवड या 2 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान टॉसची. आणि टॉससाठी पुन्हा एकदा प्रस्थान करताना दिसतील आमच्या टॉस बॉक्समध्ये रेश्मा मयेकर मॅडम आणि त्यांच्याचबरोबर असतील सिद्दीक भाबे सर. बहुत अच्छा. देखिए 88 रन में 40 रन का कंट्रीब्यूशन थॉमस डायस का रहा है, और टीम के जो रन है उसके लगभग 35 से 40% रन उनके बल्ले से आए हैं. और थॉमस का फॉर्म में आना ये देवा टाइगर्स पड़गा के लिए बहुत अच्छी बात है. दूसरी ओर जहाँ तक साई स्पोर्ट्स खारबाव का सवाल है, देखिए उनके खिलाड़ी जब मैदान के बाहर आ रहे हैं, वो भी एक निश्चय लेकर आ रहे हैं कि आपने किया तो हम भी करेंगे, आज ही करेंगे, अभी करेंगे. और मैं समझता हूं कि पावर प्ले के 2 ओवर बहुत निर्णायक रहेंगे साई स्पोर्ट्स खारबाव के लिए. अगर खारबाव ने शुरुआत अच्छी की तो मैं समझता हूं ये मैच भी आखिरी गेंद तक जा सकता है. आइए चलते हैं टॉस बॉक्स. थैंक यू हरेश. आइए दोस्तों, मैच बड़ा है और दोनों टीमों के कैप्टन बिलाल शेख और वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक, आरके फ्री 10 MJ स्पोर्ट 10 प्रभुदेवा बॉयज़ भादवड़. मैं तेजस पाटिल जी, मशहूर उद्योगपति और अगड़ी राजा पोगांव के ओनर, आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. ये देखिए, ये सिक्का भी यादगार है, क्योंकि एक तरफ BPL धूम मची हुई है और एक तरफ चेयरमैन दयानंद चोरगे जी. सो कॉल कोणाचा असेल? प्रभुदेवा बॉईजचा कॉल असेल. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते हा कॉईन होतो आहे.
दयानंद चोरके हा कॉल होता आणि आलेला आहे BPL. सो RK फ्री हिट अँड MJ स्पोर्ट्स यांनी हा टॉस जिंकलेला आहे. मी तेजस पाटील यांना रिक्वेस्ट करेन की त्यांच्या शुभ हस्ते BC4 आणि अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्या वतीने ही बॅग, लेदर बॅग देण्यात येत आहे. जे जे टॉस जिंकतील त्या सर्व कॅप्टन्सना, त्यांच्या टीमला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. सो RK फ्री हिट अँड MJ स्पोर्ट्स यांनी हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम काय घेण्याचा निर्णय असेल? हम लोग फील्डिंग करेंगे पहला. बिलाल, ये बताइए आपकी टीम की जो बल्लेबाजी है उसको देखते हुए माजिद बोबड़े डिकॉक ऑफ भिवंडी फॉर्म में, अक्षय कासार अच्छा कह रहे हैं, आप अच्छा कह रहे हैं, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप को देख के डिसीजन लिया है? हाँ, हम लोग की टीम की बैटिंग बहुत अच्छी हो रही है. हम बॉलिंग करेंगे 60 to 70 के अंदर रोक के हम लोग आराम से चेज कर सकते हैं वो स्कोर. और क्या लगता है कि पिछला जो प्ले 11 था उसमें कोई चेंजेस? हाँ, उसमें एक चेंजेस रहेंगे. और क्या हम ये देखें कि RK फ्री MJ स्पोर्ट आगे की तरफ देख रही? इंशाल्लाह ये मैच जीत के हम लोग क्वालिफाई कर सकते हैं, तो हम लोग पूरा एफर्ट लगाएंगे कि ये मैच जीते और क्वालिफाई हो जाए. क्या कॉन्फिडेंस है? क्या बात है. अभी हम फटाक से जाते प्रभुदेवा बॉईज. सर, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेण्याचा प्रयत्न होता? बॅटिंग घेतली असती. मग आता कशी रणनीती असणार आहे, कसा गेम प्लॅन असणार आहे? कारण RK फ्रीडचा गेम तुम्ही बघितलेला आहे. सो त्याच्यानुसार तुमची रणनीती काही चेंज केलेली आहे का? थोडी चेंजिंग होईल आजच्या मॅचमध्ये आणि आम्ही 70-75 पर्यंत रन मारने प्रयत्न करू. देखिए जगदीश नाइक, पहले दिन अंडर 70 रहा BPL में, दूसरे दिन अबव 70 रहा और तीसरे दिन 100 का काटा. जयेश पाटिल हालांकि बहुत अच्छे बैट्समैन है, वंडर बॉय ऑफ भिवंडी से इस अहम मुकाबले में क्या अपेक्षा है? त्याच्याकडनं संघाला भरपूर अपेक्षा आहेत. नक्कीच, आणि तो अपेक्षाला खरं उतरेल असं भिवंडी प्रीमियर लीग यांच्याकडून त्यांना शुभेच्छा. दोन्ही टीम्सना शुभेच्छा भिवंडी प्रीमियर लीग 2021 कडून. So the news from the toss box is RK Freed MJ Sport won the toss and they elected ball first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद रेश्मा मयेकर. तर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना देवा टायगर्स फडगा या संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकलेल्या त्या 88 आणि 89 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघासमोर. देखिए सभी टीमों के लिए एक सूचना, इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन है कि सुपर से ऊपर लीग इसलिए कि आपको 2 ड्रेसेस दिए जा रहे हैं. तो दूसरे ड्रेस के लिए हमारे कम्युनिकेशन मैन अबुल्लेस अंसारी से आप रब्ता करें. दूसरे जो ड्रेस आपको हम दे रहे हैं सभी टीमें, So back to cricket, welcome all of you. You are watching Super से ऊपर भिवंडी प्रीमियर लीग. With me Shubhat Dhumal, Voice of India Harish Pandya, IPL Velvet Voice in Marathi Kunal Date, and Voice of Karipar Mazhar Khan, and co-anchor Reshma Maikar and official scorer Alpesh Gaikwad. Asking run rate is so far healthy, 89 targets set by Deva Tiger. Is going to be Saif Sheikh. First ball, fair amount of spin, and Nandan Patil, the king of ring, looking for a switch hit. Fine delivery. Flights one as far as bounce and turn. नक्कीच टर्न आणि बाउन्स ही पाहायला मिळाला होता पहिल्या चेंडूवर. Saif this time awkwardly played. Ball is traveling to short backward square leg, inside edge of the bat, and Nandan of the mark with single. The asking run rate is so far healthy. You are watching the match between Deva Tiger Padga and Science Sport Kharbao. Saif Sheikh
in previous season, Saif Sheikh bowled a excellent spin bowling in BC4 format. Ball this time beauty. Wait and watch and tapped as balls to backward of the point from batsman Vishwajit Thakur. Great bowling. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत गोलंदाज सैफ शेख याने. Saif Sheikh. Left arm round wicket. This time flight says in the air. Could be caught. Men under it. Oh, it's dropped. Majid Sheikh drop a easy chance and Nandan Patil gets alive. Look at that. High in the air. Iskar against the turn played by Nandan. It has been a great spin bowling from Saif Sheikh. This time switch it over the covers. First bounce cross the cover boundary for 4. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. नंदन पाटील याच्या बॅटमधून हा स्विच इट इनफिल्डच्या वरून. Yes, he is the best player in BC4 format in power play. King of ring. Look at that predetermined stroke played by Nandan. Saif Sheikh. Goes to Nandan, uses feet and tucking on the onside. There is a sloppy work from Ketan. Enough time batsman gets 2. That marks an excellent overturn from Saif Sheikh in mandatory power play. Consider 10 runs. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 धाव खर्च केल्यात. कोणती सफलता जरी मिळाली नसली तर मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य फलंदाजांना दिलेलं नाही. एक चौकार जर मायनस केला तर. एक ओवर और स्कोर है इस वक्त 10 रन. देखिए बहुत कुछ डिपेंड करता है शुभात धुमाल कि विश्वजीत ठाकुर क्या करते हैं. एक ऐसे खिलाड़ी जो टेनिस दुनिया का बड़ा नाम है. देखना है नंदन ने कुछ कहा है वहां पर विश्वजीत ठाकुर से. वीआईपी डाइस पे इस वक्त अल्ताफ बाली सर, तेजस पाटिल जी, अमोल पाटिल, अशफाक पनवेलकर, नईम शेख, हमारे कमेंटेटर मजर खान, फोटोग्राफर गुप्ता, अबुल लैस कम्युनिकेशन मैन, राजू बोगा को गेंदबाजी दी गई है. बॉन्डर ऑफ भिवंडी. ये आप देख सकते हैं वीआईपी डाइस का मंजर. देखिए रणनीति शाहिद खान बहुत अच्छी इस्तेमाल कर रहे हैं. जो चूक साइंस खारबाव ने की थी, विश्वजीत ठाकुर को तीसरा ओवर नहीं दिया था, वो चूक नहीं करना चाहते शाहिद खान. राजू बोगा का देखिए अभी तक 2 मैच खेले, 1 विकेट लिया है, 12 गेंदे किए, लेकिन बहुत एक्सपेंसिव रहे हैं. 40 रन खर्च किए इस बीपीएल में. राजू बोगा, बॉन्डर ऑफ भिवंडी, लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ पहली गेंद ही नो बॉल और स्टेपिंग कर बैठे. फ्रीट 11 पे पहुंचा स्कोर साइंस खारबाव का. आणि एक संधी चालवलेली आहे फलंदाजाकडे फ्रीट चेंडू खेळण्याची. राजू बोगा विश्वजीत ठाकुर के लिए टेनिस क्रिकेट के हार्दिक पांड्या. इस मरतबा विद टाइट हवा में खेला है, डीप में खिलाड़ी मौजूद, मौका नहीं. पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन.
से गेंद निकल गई थी। ये देखिए, मौका नहीं था खिलाड़ी के लिए। राजू बोगा, हालांकि राजू बोगा जब रिदम में रहे तो इनकी गेंदबाजी इब्ने सफी के नावल की तरह सस्पेंड रहती है। ओ बढ़िया गेंद, कट के अंदर की जानी भाई। सवाल पूछा वहां पर लेग बाय, अंपायर का कहना कि गेंद ऊपर लगी थी, लेकिन इस गेंद ने पूरी तरह से राउंड आर्म गेंद थी। ये देखिए, कट के अंदर की जानी, बढ़िया निर्णय अंपायर फारूक बर्डी का। नक्कीच चांगला चेंडू आपण पाहतोय। आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष देवा टायगर्स फटगा। त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आर.के. फ्री हिट आणि एम.जे. स्पोर्ट्स विरुद्ध प्रभुदेव बॉयज भादवड। त्यानंतर ए.बी. स्पोर्ट्स खाडीपार विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव। त्यानंतरचा पाचवा सामना आपण पाहणार आहोत चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी ग्लोबल्स। आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ए.बी. स्पोर्ट्स खाडीपार विरुद्ध देवा टायगर्स फटगा। कमाल की बॉलिंग करते हैं जब रिदम में रहते हैं राजू बोगा। उनकी गेंदें जो राउंड आर्म रहती है वो बहुत ही घातक रहती है। स्विंगिंग यॉर्कर, हालांकि नो बॉल करने के बाद भी उन्होंने खामोश रखा है बल्लेबाजों को। राजू बोगा, 3 खिलाड़ी बाउंड्री पर ऑन साइड में। नंदन को स्वीप कर दिया गेंद को, बहुत ही खूबसूरती के साथ, कोशिश बहुत बढ़िया, लेकिन गेंद हाथों से छिटकती हुई बाउंड्री के बाहर। अरबाज पटेल के 4 रन। वो भी सिटी क्रिकेट में। आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे। बाउंड्री बॉय, किंग ऑफ रिंग, इस मरतबा ड्राइव करते हुए फुल पे लेकर काऊ कॉर्नर में गेंद को उठाया फील्डर ने। शाहिद खान थे, 2 रन बनाए बैट्समैन ने। स्कोर आगे सरकता हुआ 22 रनों पे पहुंचा है। 89 के लक्ष्य का पीछा कर रही है साइंस कारबाओं। हर जगह बीपीएल। बढ़िया वापसी राजू बोगा की, रन लेना चाहते थे विश्वजीत, मना किया वहां पर। विकेटों के ऊपर से गेंद निकल गई थी। राजू बोगा लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए। ओ बढ़िया गेंद, स्किट होती हुई चली गई। 2 ओवर की समाप्ति, रन बने 22। अभी भी मंजिल बहुत दूर। 67 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 17 को छू रहा है। नक्कीच, कारण धावसंख्या झाली ती 22। बीपीएल की जब से शुरुआत हुई है हर जगह बीपीएल, चाहे ऑफिस हो, चाहे पार्क हो, चाहे फिर लॉजिस्टिक हो, चाहे बस हो, चाहे व्हाट्सएप हो, चाहे फेसबुक हो, चाहे इंस्टाग्राम हो, चाहे होटल हो, हर जगह बीपीएल, हर जगह अल्ताफ वाली। नक्कीच, कारण आज सुपरची उपर लीग भिवंडी प्रीमियर लीग आपण पाहतोय ऐतिहासिक स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास रचलेला आहे। शुभा धुमाल, आपने भी कहीं लीक किए हैं। इसे जो टाइटल मैंने दिया था सुपर से ऊपर, और सुपर से ऊपर इसलिए भी कि तमाम टीमें अपना दूसरा ड्रेस हमारे कम्युनिकेशन मैन अबुल्लैस अंसारी से हासिल कर ले। नक्कीच, अगदी योग्य आहे, आपण टायटल दिलेलं आहे सुपरचे ऊपर। तर 2 षटकांची समाप्तीनंतर 22 धावा आपण पाहतोय, 11ची सरासरी। देखिए, हमारे अंपायर्स भी इस बात का ध्यान रखें, 30 मिनट का समय
6 ओवर के लिए सभी टीमें अपनी और आपके सहयोग से बीपीएल में 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। हमारे बीच देवेंद्र नाइक साहब आए हैं, आपका हार्दिक स्वागत है। रिक्वेस्ट है आपको वीआईपी मंच पे आना है। वेलकम। सेफ सेक याला संघनायकाने कायम ठेवलेलं आहे. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं P1चा 10 धावा खर्च केल्या होत्या. साई स्पोर्ट्स खारगाव संघाच्या दृष्टीने जमेची बाजू कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. नंदन पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. विश्वजित ठाकूर अजूनही खेळपट्टीवर आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस. ब्यूटीफुल ब्यूटीफुल, क्या घुमाव है, फिर की गोलंदाजी। गेंदे काफी काटा बदल रही है, ज्यादा स्पिन और बाउंस भी मिल रहा है। देखिए शाहिद खान ने वो गलती नहीं की जो गलती विश्वजीत को ना लगा के की थी। नक्कीच पावलांचा वापर करून मारण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज बाद होतोय. इशिचितच्या रूपाने, स्टंपिंगच्या रूपाने पहिला फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. बेबस रहे वहां पर विश्वजीत ठाकुर स्पिन के सामने। मैच का मजा ले रहे हैं डैशिंग डायनामिक पराग पटोली जी और सुजीत ढोले जी, दोनों का हार्दिक स्वागत है इस बीपीएल में। न्यू बॅट्समन इन आतिश घोडविंदे, मॅन फ्रॉम डोले. विश्वजित ठाकूर बाद होऊन फेवलमध्ये परतलेला आहे, ज्याने बाद होऊन फक्त 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले आहे. थर्डमॅन फायनल एक 30 सलकामध्ये, त्यानंतर मिड ऑफ 30 सलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते शाहिद खानच्या रूपाने. इतर क्षेत्ररक्षक सीमाशी लगत तैनात केलेले आहेत संघनायकाने. सेफ सेक यावेळी द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. आपण पाहतोय छोड दिया जाए या मार दिया जाए. It has been a great spin bowling from Saif Sheikh, who played Kanga League for under 19. यावेळी मात्र घुटना टेक और या सिक्सर देख. आइए देखते हैं अगेंस्ट द टर्न, थोड़ा लाइन में चूके थे और आतिश ने भी कह दिया कि नहीं चलेंगी रनबंदी। नक्कीच आतिश घोडविन याच्या बॅटमधून निघाला अतिशय षटकार आपण पाहतोय. गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमा आपण 6 धावांसाठी षटकार. इस मैच में विश्वजीत ठाकुर ने थोड़ा निराश किया, उसका कारण था कि उनके सामने सैफ शेख की घूमती हुई गेंदें परेशानी का कारण बनी। नक्कीच पावलांचा वापर त्यांनी केला होता आणि इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय थॉमस डायस यांनी कुठलीही चूक केली नव्हती, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बिल्कुल, पहला मुकाबला देवा टाइगर अपना हार गई थी। यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज अतिशय गोंडविला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. अभी तक केतन पाटिल के हाथ से मैंने कैच छूटते हुए नहीं देखा है। पिछले साल कैच ऑफ द ईयर पकड़ा था भावेश पवार का बालाजी कप में। ये देखिए अपने फेवरेट शॉट को खेला और डीप में केतन ने कोई गलती नहीं की। नवीन फलंदाज दबंग दीपू येतोय, मॅन फ्रॉम मानकोली. आतिश गोडविंदे बाद होऊन फेवलमध्ये परतलेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे 28. जे लक्ष्य आहे ते 89 धावांचं आहे. षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज सैफ शेख याने.
फैलवलेलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डाचे जे सर्कल आहे त्या आतमध्ये तैनात केले गेलेले आहेत. सेफ सेक गोलंदाजी मार्कवर. देखिए जिन टीमों के 3 मैचेस हुए हैं वो अगले राउंड में जो हम दूसरा ड्रेस उनको देंगे वहीं पहन के आए. जिन टीमों के 3 मैचेस हुए हैं और अबुल्लेस से आप वो ड्रेस हासिल कर सकते हैं. 3 ओवर की समाप्ति, रन बने 28, मंजिल दूर, लेकिन क्रिकेट ग्लोरियस अनसर्टेनिटी का गेम. क्या यहाँ से पलटवार रहेगा साइंस खारबाव का? क्या चैलेंज को एक्सेप्ट करेंगी? आइए सुनते हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आईपीएल की मखमली आवाज मराठी की कुणाल दाते से. बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भाई. भिवंडी प्रीमियर लीग सीजन 1 के तीसरे दिन के दूसरे मैच में तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. यूट्यूब के दर्शकों का हार्दिक स्वागत है. जो प्रिंस मूवीज द्वारा लाइव टेलीकास्ट चल रहा है वो दर्शक, मैदान के दर्शक, हमारे मेहमान, आप सभी का हार्दिक स्वागत है. हमारे चेयरमैन दयानंद एम चोरगे और BC4 प्रेसिडेंट अल्ताफ बाली द्वारा आप सभी का हार्दिक स्वागत. 18 गेंदे 61 रन, नया ओवर लेकर आ रहे राजू बोगा. ओवर नंबर 4. राजू की ये नो बॉल और यहां पर गेंद जा रही है सीधा देवा टाइगर्स पड़गा के मंडप के ऊपर से लगने वाला ये छक्का. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं राजू बोगाने ज्यावेळेला सुरुवात केली पहिला बॉल असाच टाकला, नो बॉल, तिथे देखील फ्री हिट होता. आणि या बॉलवर तर पहिल्याच बॉलवर षटकार आला, तो देखील नो बॉलवर. जिथे 61 करायचे होते आता रन करायचे 54. जो उनका रनअप था शायद वहां पर वो चूके. 18 गेंदों में 54 रनों की आवश्यकता. मैच अब थोड़ा गर्म हो रहा है क्योंकि ओवर के पहले ही बॉल पर नो बॉल और उस पर आने वाला फ्री हिट, और इसका पुरजोर फायदा उठाना चाहेंगे साई स्पोर्ट्स खारबाव. फ्रीट की बॉल और उसे देवा टाइगर्स पड़गा के मंडप के बाजू से भेज दिया. लगातार दूसरी बार इलाका तुम्हारा धमाका हमारा. बॅटिंग करतोय मैदानामध्ये दीपू माळी. पहिले 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. 61 रन करण्याची आवश्यकता होती. 3 ओव्हरच्या खेळामध्ये आता 17 बॉलमध्ये 48 रन करायचे आहेत. आरके फ्रीड और MJ स्पोर्ट्स के ओनर फुरकान बुबेरे साहब हमारे बीच तशरीफ ला चुके हैं. आपका स्वागत है. वेलकम सर. 41 पर 2, 17 गेंदे 48 रन, 17 चेंडू 48 धावा. इस बार बेहतर बॉल थी, नीची रही. राजू बोगा की गेंदे या तो टर्न और बाउंस ले लेती है या तो फिर बहुत नीची रहती है और विकेट कीपर ने वहां पर उसे गैदर किया. 16 गेंदे 48 रन. हर बॉल पर 3 रन की जरूरत है. बेहतरीन बल्लेबाजी साई स्पोर्ट्स खारबाव द्वारा. इस बार क्या लैप शॉट खेला है. बॉल मैदान के बाहर, रफू चक्कर 4 रनों के लिए शानदार शॉट. खरोखर देखणं उल्लेखनीय. काय टायमिंग होतं या स्ट्रोकवर. जसा बॅटमधून बॉल निघाला, बंदुकीतून गोळी सुटावी तसा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. खूप चांगला लॅप शॉट आणि ते रन मिळाले 4 बॅट्समन दीपू माळीला. 15 गेंदे 44 रन, 15 चेंडू 44 धावा. क्रिकेट में अंग्रेजी में एक मुहावरा है, चेज इज हैपनिंग फ्रॉम इंच टू इंच, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर, किलोमीटर टू किलोमीटर. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. साए तक साथ निभाकर हम स्कोर चेस करेंगे.
एक और बेहतर शॉट और इस बार भी बॉल मैदान के बाहर। अब ये जानदार शॉट, ये पुल शॉट वहां पर नींदें उड़ाता हुआ। मॅन फ्रॉम मानकोली दीपू माळी 14 बॉलमध्ये 38 रनची आवश्यकता आहे. षटकाराने सुरुवात झाली या ओव्हरची. आतापर्यंत 3 षटकार, या ओव्हरमध्ये एक चौकार आलाय. राजू भोगाचं महागडं षटक. 14 बॉल आणि 38 रनची आवश्यकता. कुणाल, मराठी में कहे तो उजव्या बाजूला त्यांनी बटईने घेऊन धावांची बाग एक फुलवली आहे माळीने, असं आपण सांगू शकतो. अशी फलंदाजी. 14 गेंदों में 38, 14 चेंडू 38 धावा, 14 बॉल्स 38 रन्स टू विन. अब ये मैच पूरी तरह गर्म हो चुका है. 51 पर 2. इतना प्रेशर अब ये मैच में, जितना प्रेशर तो राजेश या मार्लेक्स के प्रेशर कुकर में भी नहीं होता. 14 गेंदे 38 रन. बीपीएल कौन जीतेगा, तीसरा दिन हो चुका है. कोई बता नहीं पा रहा है कौन बीपीएल जीतेगा. हर बार समीकरण बदल रहे हैं. ये बीपीएल की खूबसूरती है. नो वन कैन प्रेडिक्ट. मतलब अगर आप जोशी के पास, नजूमी के पास चले भी जाओ तो वो भी बता नहीं पाएगा हु विल विन. इस बार दीपू बराबर से शॉट को अंजाम नहीं दे पाए थे, लेकिन दीपू के पार्टनर जो है नंदन पाटिल, ये भी बहुत मैच्योर खिलाड़ी हैं कुणाल. और इस वक्त ये जोड़ी जो है यही बेड़ा पार कर सकती है. नए बैट्समैन का इस वक्त आना खतरे से खाली नहीं होगा. 13 गेंदे 37 रन. 50 रन पूर्ण झालेले आहेत. 52 रन स्कोर बोर्डवर आहेत आणि आता 13 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता. नंदन पाटीलचा तुम्ही उल्लेख केला, खूप मॅच्युअर खेळाडू आहे आणि त्याच्याकडून देखील हीच अपेक्षा आहे की या बॉलवर एक मोठा स्ट्रोक पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याचमुळे प्रयत्न नक्की होईल. परंतु राजू भोगा तेवढाच तरबेज, चतुर, चालाक बॉलर आहे, परंतु या ओव्हरमध्ये नक्की थोडासा महागा ठरलाय, कारण पहिल्या बॉलपासून मोठे फटके मारलेत आज दीपू माळीने त्यांच्या विरोधात. नहीं, और अगर अच्छे से फिनिश कर पाते हैं दीपू या नंदन, मैं समझता हूं कि उनके लिए भी वो 2 पॉइंट बहुत मायने रखेंगे. इस बार नंदन ने उठा दिया ये रॉकेट. देखना होगा मैगी 11 के बाजू में लगने वाला गर्मा गर्म मसालेदार छक्का. मिसाईल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडलेली आहे आणि आता 12 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता. वेळ झाली आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. तर भिवंडी प्रीमियर लीग स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटाचा वेळ आहे. 12 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव, देवा टायगर्स पडघाच्या विरुद्ध खेळत असताना आत्ता काय स्ट्रॅटेजी बनेल हरीसर, कारण 12 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॉलिंग करणारी टीम नक्की एक महत्वाचा बॉलर म्हणजे ट्रम्प कार्ड वापरताना दिसतील. करना होगा, यूज करना पड़ेगा, क्योंकि घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो क्या खाएगा. गेंदबाज का काम है विकेट लेना, क्षेत्ररक्षक का काम है कैच लेना, रनआउट करना, विकेट कीपर का काम है कैप्टन को मदद करना, प्लानिंग करना, और कैप्टन का काम है सही गेंदबाज को सही समय पर सही गेंद थमाना. तो इसका इंतज़ार कर रहे हैं. लेकिन आइए, हम बहुत बहुत आभारी हैं हमारे तमाम ओनर्स के. विहान मीत कुमार टीमघर के ओनर है पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी. मैगी 11 के ओनर है मांगीलाल पालीवाल. एबी स्पोर्ट्स काडीबार के ओनर है अल्ताफ शेख, अल्ताफ बाली और नईम शेख. साई स्पोर्ट्स खारबाव के ओनर है महेंद्र पाटिल. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर है तारिक रईस. देवा ग्रुप फाउंडेशन, देवा टाइगर्स पड़गा के ओनर है सुजीत ढोले पप्या और पराग पटोले. आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स के फुरकान बुबेरे साहब, ये ओनर है और इस वक्त हमारे बीच तशरीफ ला चुके हैं. एसके एंटरप्राइजेस के ओनर है रशेष अग्रवाल और सुमाइल सूसे. चैलेंज स्पोर्ट्स के ओनर है मयूर विलास पाटिल. आगरी राजा पोगाव के ओनर है तेजस पाटिल जो इस वक्त हमारे बीच हैं. प्रभुदेवा बॉयज़ भादवड़, प्रभुदास एम नाइक, इस वक्त देवेंद्र जी हमारे बीच उपस्थित है. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर है वीरेंद्र सोरगे. इन सभी ओनर्स का विशेष आभार. प्रिंस मूवीज़ का विशेष आभार. एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई, इनका विशेष आभार. 70 स्पोर्ट्स के तारीफ सैयद जिन्होंने 2 ड्रेसेस मुहैया कराए हैं, उनका विशेष आभार. चोचाज अखाड़ा इमरान शेख और इरफान शेख चोचा. जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे. अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे. ताज गार्डन ढाबा अली अहमद अंसारी और रईस अंसारी. जय बजरंग गोरसई, मुरलीधर केणे, सरपंच गोरसई. फ्यूचर टेक एलिवेटर शोएब जिलानी अंसारी, अदनान भाई.
SK स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर, धनेश 11 कुक से पांडुरंग धर्मा पाटिल, जिन्होंने हमें तीसरा पुरस्कार स्पॉन्सर किया है 25,000 रुपए का, और 50,000 रुपए का जो दूसरा इनाम है वो स्पॉन्सर किया है 5 फॉर्चून रियल्टर्स के मुशीर नाचन साहब ने, उनका भी बहुत बहुत शुक्रिया। आराध्या मेडिकल, इनका भी बहुत बहुत शुक्रिया। मुकेश नंदुरकर जिन्होंने मेडिकल किट स्पॉन्सर किया है। आरिफ भाई का बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने ग्लेशियर के हेलमेट स्पॉन्सर किए हैं मैन ऑफ द मैच अवार्ड के लिए। अब यहां पर एक ही चीज है कि 12 गेंदों का जो खेल है उसमें स्ट्रोक सिलेक्शन क्या होगा, क्योंकि स्ट्रोक सिलेक्शन विल मैटर द मोस्ट। नया ओवर लेकर आ रहे इस वक्त अक्षय थेटे। थेटे की ये गेंद बहुत ज़्यादा टर्न लेती हुई, बिल्कुल भी दीपू माली को पता नहीं चलने दिया। दक्षिण अफ्रीका के जंगलों में जिस तरह एनाकोंडा फुमकारता हुआ चला जाता है वैसे वो गेंद चली गई और दीपू माली देखते रह गए। अक्षय थेटे ने कल भी आखिरी ओवर बहुत प्रभावशाली किया था अपनी टीम के लिए। इस बार अपील की जा रही है पगबाधा की, हालांकि दीपू स्ट्राइक से पीछा छुड़ाना चाहते थे, नंदन को मौका दिया, 1 रन हासिल किया। लेग बाय अंपायर द्वारा स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर अब पहुंच चुका है 59 रन। दीपेश माली खेल रहे 23 पर, 21 पर नंदन पाटिल, और अब अक्षय थेटे एक बार फिर से तैयार होते हुए। स्ट्रेटेजिक टाइम आउट के बाद मैं समझता हूं दोनों टीमों ने कुछ रणनीति बनाई है। ये वो समय होता है जब आपका प्लान ए नहीं चल रहा है तो प्लान बी को कार्यान्वित करें। इस बार ब्लॉक होल में आती हुई गेंद, बिल्कुल इस तरह की गेंदें पूरे टीम का हौसला बढ़ाती है। अक्षय थेटे, क्या कहेंगे कुणाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याची चर्चा तुम्ही सर्वाधिक पहिले केली होती पहिला बॉल टाकत असताना या ओव्हरचं, ते म्हणजे स्ट्रोक सिलेक्शन. स्ट्रोक सिलेक्शन काय असेल या येणाऱ्या 12 बॉलमध्ये, त्यावर या मॅचचा रिझल्ट अवलंबून असेल. पहिला बॉल सोडून दिला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर तुम्ही पाहताय अक्षय थेटेने अजून चांगली बॉलिंग केली आणि निखार त्याच्या बॉलिंगमध्ये सातत्याने पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग करतोय या मॅचमध्ये. वाइड बॉल यहां पर अंपायर शानू कुरैशी जिन्होंने अपनी दोनों बाहों को फैलाया। अब ये वाइड बॉल आने के बाद दोनों बैट्समैन आपस में बात करते हुए, जी हाँ बातचीत बहुत जरूरी है। क्रिकेट में एक मुहावरा है, बोथ दी बैट्समैन शुड कॉम्प्लीमेंट ईच अदर। इस बार लॉफ्ट कर दिया, लोअर फुल टॉस थी, 1 रन मिलेगा, दूसरा लेने की जुर्रत करते हुए वहां पर पूरा नहीं कर पाएंगे। क्या बढ़िया थ्रो रहा था आउटफील्ड से। आखिरी में वो निर्णय लिया कि विकेटकीपर की तरफ मैं भेजता हूं, और इतना उम्दा थ्रो था कि विकेटकीपर ने स्टंप्स गिरा दिए। 61 पर गिरने वाला ये तीसरा विकेट। 8 बॉल 28 रन। दीपेश माली खेल रहे 8 बॉल में 23 रन बनाकर, 8 गेंदों में 28 की जरूरत, और स्ट्राइक पर आते हुए नए बल्लेबाज प्रणय पाटिल। इस बार आड़े बल्ले से खेला, बराबर से बॉडी बैलेंस नहीं रख पाए थे, लेकिन प्लेसमेंट इस तरह रखी कि 1 रन पूरा कर पाए। 7 गेंदे 27 रन, 7 चेंडू 27 धावा, 7 बॉल्स 27 रन, स्कोर 62 फॉर 3। दिशा आणि दशा बदलणारं हे षटक ठरू शकतं. हरिसर, ज्या पद्धतीने अक्षय थेटेने बॉलिंग केल्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये, खूप महत्वाच्या क्षणी त्याला ओव्हर देण्यात आली आणि आता 7 बॉल 27चं समीकरण ठेवलंय. वाइड बॉल, अब देखिए यही खूबसूरती है, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो फिर तू दाव लगा ले। ये गाना ऑल इंडिया रेडियो पे बहुत चला, बिल्कुल वही अल्फाज आज भी यहां पर लागू हो रहे हैं। बहुत बढ़िया, 1 रन।
यहाँ पर अब कुणाल लास्ट ओवर अँड 25 रन्स टू विन. भरपूर रन ठेवले मी म्हणेन अक्षय थेटेने शेवटच्या ओव्हरच्या बॉलरसाठी, कारण हे षटक खूप महत्त्वाचं होतं आणि मी त्याच्यासाठी ट्रम्प कार्ड हा शब्द वापरला होता. तुम्हाला आठवत असेल तर हरीश सर, आणि आपण चर्चा करत होतो 4 ओव्हरनंतर 2 मिनिटाचा भिवंडी प्रीमियर लीग स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे, त्यामध्ये संधी मिळते दोन्ही टीमला रणनीती बनवण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं. मी म्हणेन कॅप्टनने अक्षय थेटेच्या हातामध्ये ओव्हर देत असताना या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केले फक्त 6. खूप चांगली बॉलिंग त्याने केली आणि त्याच माध्यमातून मी म्हणेन खूप चांगलं कमबॅक, कारण 12 बॉलमध्ये 31 करायच्या होत्या, आता समीकरण झालंय 6 बॉलमध्ये 25. 6 बॉल पे 25 रनों की ज़रूरत है और इस वक्त यहाँ पर 64 पर 3 साई स्पोर्ट्स खारबाव, ये टीम को खारबाव को अब दिखाना होगा अपना जलवा. दीपेश माली और उनके साथ जुड़ चुके हैं प्रणय पाटिल. आखिरी ओवर कौन करेगा इसकी तरफ भी तवज्जो करेंगे. राजू बोगा वहाँ पर. देखिए, ये तमाम खिलाड़ी आपस में अच्छे दोस्त भी हैं, एक दूसरे के साथ मिलकर भी खेले, एक दूसरे के सामने भी खेले हैं. और सबसे बड़ी बात है क्रिकेट में, इट्स अ जेंटलमैन्स गेम. तो यू नीड नॉट ब्रेक द रूल्स, बट यू कैन सर्टनली बेंड द रूल्स एंड मेंटेन योर रिलेशंस. तो इस तरह से राजू बोगा दीपू को बता रहे, अब मैं दीपू तेरे सामने आ चुका हूँ, और सिली पॉइंट पर अपने आप को उन्होंने तैयार रखा है. थर्ड मैन ऑलमोस्ट फ्लाई स्लिप में डीप पोजीशन पर, विकेट कीपर थॉमस और एक वाइडिश गली. आखिरी ओवर संतोष मडवी की, और ये लगा फ्लैट 6. कारण पहिलाच बॉल फेस करत असताना या ओव्हरचा षटकार ठोकलाय बॅट्समन दीपू माळीने. 5 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता. आता ही मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचली हरी सर. पहले ही बॉल पर 6 लगने के साथ अब क्या हुआ है कि साई स्पोर्ट्स खारबाव जो है वो इस मैच को जीत सकते हैं, ऐसा दृश्य खड़ा हुआ है. संतोष मडवी बहुत ही अनुभवी खिलाड़ी है. मेरे ख्याल से भिवंडी के ऑल टाइम टॉप 10 बॉलर्स की अगर लिस्ट बनाई जाए उसमें उनका नाम शुमार होगा. ऐसी टैलेंट उनके पास है. और पहली बॉल उन्होंने बाउंसर की थी. देखिए अगली गेंद किस तरह करेंगे. 5 गेंदों में 19 की दरकार. इस बार लॉफ्ट कर दिया और यहां पर अब चौके को बचाया, जो अच्छी बात थी, लेकिन रनआउट का खतरा, और मडवी ने वहां पर विकेट गिरा दिया. देखिए फोटो फिनिश वाला क्रिकेट, सब कुछ हो रहा है. ओवर पिच गेंद, बढ़िया शॉट, उत्कृष्ट फील्डिंग, उत्कृष्ट थ्रो और रनआउट. सगळं काही एकाच बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला स्ट्रोक होता वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एका हाताने बॉल अडवला देखील, झोकून दिलं, आणि प्रेक्षक पहा किती गर्दी आहेत. म्हणून तर एवढी गर्दी आहे. लगेच टाळ्यांचा गजर झाला. हे भिवंडीचे प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती आहे कधी टाळ्या वाजवायच्या आहेत, कधी एखादा बॅट्समन चांगला खेळ करतो त्याला अभिवादन करायचं आहे. आणि हे क्रिकेट तुम्ही सातत्याने पाहाल या भिवंडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला थ्रो, बॅट्समन रनआउट, आणि आता पुन्हा एकदा समीकरण बदलताना दिसतंय. या मॅच मध्ये आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये रन करायचे 18. मजा तभी आता है जब शंकर महादेवन का ब्रेथलेस गाना सुनो और ब्रेथलेस क्रिकेट मैच देखो, जिसमें हर वक्त सांसें हलक से अटक जाती हैं, ऊपर नीचे हो रही है धक धक. और बिल्कुल भिवंडी प्रीमियर लीग की कामयाबी का झंडा अगर लहरा रहा है तो एक से बढ़कर एक मुकाबले हो रहे हैं. हर मैच में बहुत इंटेंस और फियर्स कंपटीशन हमें देखने को मिल रहा है. और अब 4 गेंदें बची हैं, 18 की जरूरत. 4 में 18. अभी भी दीपेश माली वहां पर. बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे, गेंद चली गई मिड विकेट की तरफ. देखिए अब दीपेश माळी ने भी तय किया है की प्रणय तू तिथेच थांब, जे काय करायचं मीच करणार. 3 बॉल में 18.
अब ये जो 3 बॉल 18 है ना, दिस रिक्वायर्स एक्यूरेसी एंड प्रिसीशन. ऑपरेशन करने वाला जो सर्जन होता है ना, धागा ऑपरेशन का बराबर टाके लगाता है, ऐसा प्रिसीशन लगेगा 3 बॉल में 3 6 लगाने के लिए. जी हाँ, और ये शुरुआत हो चुकी है. अब 2 बॉल 12. जण हार मानतात तर काही जण लढायला उभे राहतात आणि मैदानामध्ये एकटा लढतोय दीपू माळी या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 रनची आवश्यकता आहे. वर्ड मॅच. दीपू माली लुकिंग वेरी डेंजरस. मतलब और यहाँ पर देवा टाइगर्स पड़गा के सामने सही स्पोर्ट्स खारबाव बहुत अच्छे से खेल रही है. और देखिए अब सिली पॉइंट भी है और वहाँ पर अंपायर अब वहाँ जा रहे हैं. कितनी बार टेनिस क्रिकेट में ऐसे मौके आते हैं जब 2 फील्डर इस तरह बल्ले के सामने हो. अचानक ही दीपेश माली को समझ में आता है कि मेरे सामने 2 वाघ खड़े हैं, लेकिन आप वाघ है तो मैं शेर हूँ. और दीपेश माली देखना होगा किस तरह खेलेंगे. यहां पर एलबीडब्ल्यू की अपील जरूर की गई थी, लेकिन ये बॉल जो बिंदी बॉल थी, इसने संतोष मडवी और देवा टाइगर्स पड़गा के लिए विजय के द्वार खोल दिए हैं. एक बॉल मध्ये आता 12 रन, एक डॉट बॉल. आणि पहा पुन्हा एकदा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरच आलं. सामना आता जवळपास समाप्तीच्या मार्गावर आहे. कुठला खराब बॉल जर टाकला नाही तर नक्की विजय सुनिश्चित होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. 89 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू होता देवा टायगर्स पडगाच्या विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव कडून. आणि खारबाव संघ आता एक बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. और यहां पर संतोष मडवी ने क्लीन बोल्ड आउट कर दिया. एक परफेक्ट यॉर्कर जो उनकी खासियत है. और ओल्ड इज गोल्ड. ये प्रतियोगिता में हमने प्रमोद महात्रे को देखा, अमोल पाटिल को देखा, आज संतोष मडवी को देख रहे हैं. युवा खिलाड़ी बीपीएल में रंग भर रहे हैं, लेकिन जो पुराने खिलाड़ी हैं, मुंबई या जबान में कहा जाए तो क्रिकेट के पुराने चावल, वो भी बहुत अच्छा क्रिकेट खेल रहे हैं, ये हम कह सकते हैं. गुड जॉब संतोष मडवी एंड गुड जॉब देवा टाइगर्स पड़गा. तर देवा टायगर्स आणि त्याचबरोबर या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स खारबावच्या दरम्यान मॅच रंगली होती. या मॅचमध्ये 89 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. 11 रनने हा सामना त्यांनी गमावला. थॉमस डायसने 12 बॉलमध्ये 40 रन केले. केतन पाटीलने खूप साथ दिली त्याला चांगली. 23 रन त्याने 8 बॉलमध्ये केले. विश्वजित ठाकूरने खूप चांगल्या ओव्हर्स पेश केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिल्या. 2 ओव्हरमध्ये 10 रन 3 विकेट त्याने घेतल्याने अखेर दीपू माळीचा जी खेळी होती, जी झुंज होती, ती अपयशी ठरली. आणि खरोखर एक चांगला सामना इथे जिंकलाय मी म्हणेन देवा टायगर्स पडघाने. खूप चांगलं क्रिकेट ते आज खेळताना दिसले. विजयाचं खातं उघडलं गेलेलं आहे देवा टायगर्स पडघाचं. आणि आता वेळ झालेली आहे प्रेझेंटेशन सेरेमोनीची आणि त्याच्यासाठी आपण जाऊया व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि आमच्या को अँकर रेश्माजी मयकर यांच्याकडे. मैच को तुरंत शुरू करना है. आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स आपको अपना मैच तुरंत शुरू करना है. दोस्तों, भिवंडी प्रीमियर लीग सीजन 1 में आपका हार्दिक स्वागत है. अभी अभी मुकाबला ख़त्म हुआ है और इस मुकाबले के प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मेरे साथ जुड़ चुकी हैं रेशमी जुल्फ़ों की मालिक रेशमा मयेकर. तो आइए अब हमारी प्रेजेंटेशन पार्टी को मैं आवाज़ देना चाहूँगा. सन्माननीय तेजस पाटिल, फुरकान बुबेरे साहब, देवेंद्र नाइक और आदेश पाटिल, ये चारों महानुभावों से मेरी प्रार्थना है कि हमारे साथ जुड़ जाएं. सुस्वागतम तेजस जी पाटिल, सुस्वागतम देवेंद्र जी नाइक, सुस्वागतम आदेश जी पाटिल एंड सुस्वागतम फुरकान बुबेरा साहब. आइए सर. भिवंडी प्रीमियर लीग
डे नंबर 3 आणि मॅच होती साईश स्पोर्ट्स खारबाव वर्सेस देवा टायगर्स पडगाव आणि काय खेळ रंगलेला. दीपू माळेने अक्षरशः खेळ रंगात आणला होता आणि शेवटी विजय ठरला आहे साईश देवा टायगर्स पडगाव यांचा. आणि आता आपण लगेचच प्रेझेंटेशन सुरू करायचं आहे. थँक्यू सो मच. पहिलं पारितोषिक असणार आहे बेस्ट कॅच ऑफ द मॅच. हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं आहे सन्मान्य जितू मानेरकर साहेबांनी. आणि बेस्ट Catch of the match goes to Karan Kadam. A big round of applause for Karan Kadam. Catch of the match goes to Karan Kadam. जर करणचा कोण यस आइए करण कदम, आपको जीतू मानेरकर साहब द्वारा स्पॉन्सर किया गया ये गिफ्ट हैम्पर फुरकान बुबेरे साहब दे रहे हैं. क्या बढ़िया हेयर स्टाइल है करण कदम का. कदम कदम बढ़ाए जा, टीम के लिए कैच लेते जा. आइए बहुत बहुत शुक्रिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील अवॉर्ड आहे सुपर 4 आणि हे अवॉर्ड पुरस्कृत केलं आहे O2 लाईव्हच्या शाहिद पापांनी. आम्ही शाहिद पापा यांचे आभारी आहोत. सुपर 4 Super 4 of the match goes to Nandan Patil. नंदन पाटील चौकारांचा बादशाह आहे. नेहमी त्याच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकाराची चर्चा असते. आणि काल्हेर गावचा सुपुत्र नंदन पाटील दीपेश माळी त्यांच्या वतीने हे अवॉर्ड स्वीकार करतील. देवेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते O2 लाईव्ह फ्रेश पाणी पीजिए, तंदुरुस्त रहिए. पुढील अवॉर्ड आहे सुपर 6चा, ज्यासाठी BC4 कमिटीने एक लेदर बॅग ही पुरस्कृत केली आहे. थँक्यू BC4. सुपर 6 Super 6 of the match. दीपू तुला खाली नाही जायचंय कारण इट्स दीपू माळी. एकदा जोरदार टाळ्या उद्या. Super 6 of the match दीपू माळी. षटकारांचा बादशाह दीपेश माळी फ्रॉम मानकोली. अभिनंदन दीपेश, चांगलं खेळत राहा आणि प्रगती करत राहा. आता पुढील अवॉर्ड असणार आहे सामनावीरचा आणि सामनावीरसाठी भरपूर पारितोषिक आहेत. बघू या सामनावीरचा अवॉर्ड कुठल्या खेळाडूला भेटतोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू, मला सांगायची गरज आहे का सर, इट्स थॉमस डाईस. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर थॉमस डाईस, ज्याने 12 बॉलमध्ये 40 रनची मस्त अशी पारी खेळली. मॅन ऑफ द मॅच थॉमस डाईस. चाहे जनवरी हो चाहे दिसंबर, चाहे ज़मीन हो चाहे अंबर, थॉमस डायस ये इस वक्त सुर्खियों में छाए हुए, सुर्खियों का सरताज थॉमस डायस. एक अवार्ड दिया जा रहा है अंडर वन रूफ के अली खरबे योर शॉपिंग डेस्टिनेशन द्वारा दिया गया ये गिफ्ट हैम्पर जो फुरकान बुबेरे साहब दे रहे हैं. एक डिस्काउंट वाउचर अंडर वन रूफ अली खरबे योर शॉपिंग डेस्टिनेशन का देवेंद्र नाइक साहब दे रहे हैं. अब मैं तेजस पाटिल जी से प्रार्थना करूंगा कि एक और गिफ्ट हैम्पर अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन बाय अली खरबे ये दिया जा रहा है. इसके अलावा अब हेलमेट आरिफ मोमिन साहब द्वारा स्पॉन्सर किया गया है ग्लेशियर रॉक बिग एंड स्मॉल सेफ्टी इज़ फॉर ऑल. यहाँ से अगर दहीसर जाना है आज शाम में तो यही पहनकर जाइए, ऐसी मैं प्रार्थना करूँगा आपसे. इसके अलावा आराध्य मेडिकल के मुकेश नंदूरकर साहब द्वारा मेडिकल किट और ये मेडल, तो मेडल पहना रहे देवेंद्र जी नाइक और मास्क और सैनिटाइज़र का किट बैग दिया जा रहा है यहाँ पर तेजस पाटिल साहब द्वारा. और ये सारे इनामों के बाद BPL खेला है उसकी सबसे बड़ी याद क्या है, तो एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई जिन्होंने ये BPL का मेमेंटो बनाया है. थॉमस डायस आपके घर की शोभा बढ़ाने वाला ये एक्रेलिक का मेमेंटो हम आपको दे रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया. आइए थॉमस, अब आपसे बात करेंगे. थैंक यू सो मच. मान्यवरांचे आभार. सो थॉमस डायस इज विथ अस राइट नाउ. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. भिवंडी प्रीमियर लीग, यू नो इट्स अ बिग प्लॅटफॉर्म आणि इकडे येऊन कसं वाटतंय खेळून? ऑब्वियसली बिग प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीवन. मला खेळून खूप म्हणजे बरं वाटलं इकडे, स्पेशली मॅन ऑफ द मॅच घेऊन आणि आमची टीम जी सेकंड मॅच जिंकली त्याबद्दल. ऑल इंडिया प्लेअरमध्ये तुला देवा टायगर्सने चूज केलं. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा काय काय मनामध्ये विचार होते की कशा प्रकारे यायचं आहे आणि कशा प्रकारे खेळ खेळायची? बस मनात होतं की परफॉर्म करायचं आहे, त्यांना जिंकून द्यायचं आहे, मॅचेस सेमीफायनल फायनलपर्यंत पोचवायचं आहे. हा प्रयत्न मी करणार. नहीं, मैं केवल एक ही चीज़ कहूँगा. सुबह जब मैं यहाँ आ रहा था, पप्पू भाई अंसारी ने मुझे ड्रॉप किया कशिश ढाबा के पास. मेरे बाजू से एक ट्रक गुजरा. ट्रक के पीछे मराठी में लिखा था बघता काय रागाने ओव्हरटेक केलाय पडगाच्या वाघाने. तो बहुत बहुत शुक्रिया थॉमस डायस. कीप प्लेइंग एंड कीप विनिंग. थैंक यू.
थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाइम. थँक्यू सो आणि आता लगेचच वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रेश्मा महेकर अँड थँक्यू हरेश पंड्या. फर्स्ट बॉल हरी जोशी ऑफ द मार्क.